आता बघाल तर म्हणजे हे जे काय आहेत आपल्याकडे म्हणजे क्रॉसिंगच्या ज्या ह्या काय माद्या आहेत, एवढा पाऊस आहे, एवढं सर्व काय बेकार परिस्थिती आहे, पण हे एकदम स्वच्छ आणि स्वच्छ आणि क्लीन आहे. म्हणजे मी म्हणतो ना, स्वच्छता मेंढरांना पाहिजे तर हे त्या पद्धतीचं नाही, काय विषय नाही यांचा, हे पण त्या पद्धतीतलंच आहे. एकदम म्हणजे स्वच्छ आणि केसातनं जरी हात फिरवला तरीसुद्धा एकदम त्या पद्धतीचं मेंढर आहे. तर हे मेंढीपालनात पाहिजे. तुम्ही काय करताय, किती ठेवताय, क्वांटिटी ठेवण्यापेक्षा क्वालिटी ठेवा. म्हणजे जी जनरेशन आहे, एखाद्याने ह्याला उचलून घेतलं किंवा काय केलं तर त्याचा एकही डाग लागला नाही पाहिजे त्याला. अशा पद्धतीनं जर मेंढरं सांभाळली तर काहीच विषय होत नाही. फक्त खर्च कुठं कमी करता येईल, मला काय माझ्याकडून कमी करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव केला तर 100% होतं. आणि हे बघू शकता, हे माडग्याळ आहे, तुम्हाला जे दिसतं हे माडग्याळ आहे. कोण म्हणतं बंदिस्त होत नाही मेंढी, माडग्याळ बंदिस्त होत नाही का? तर हे बघू शकता, माझ्याकडं पण माडग्याळ आहे, मी पण आणून ठेवलेले, लहान असतानाच आणलेले आहेत आणि त्या पद्धतीनं हे बंदिस्त झालेले आहे ना. माझ्याबरोबर त्याला सवय लागली ना. तर मेंढ्यांचं तसं काही नसतं. तुम्ही काय करताय आणि काय नाही, कुठल्या येतात आणि काय येतं, तर ह्यांना तुम्ही खायला किती देताय, खायला कसं देताय, ह्याच्यावरती सर्व डिपेंड राहतो. बाकीचं काय मेंढीपालन वेगळं आहे, पण खर्च किती कमी करताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी यांना जर खर्च जास्त करत असेल आणि जर मला विकताना तोटा म्हणजे कमी पैसे येत असेल तर ते काय फायद्याचं आहे. मी खुराक घालेन, हे घालेन, ते घालेन, मस्त 80% खुराक घालेन आणि 20% चारा घालेन, पण ते विकताना मग जर माझ्या उलटं पडत असेल तर मग करण्यात काय फायदा नाही. मग तसं आहे मग. आणि सुरुवातीला कसं होतं, आपल्याला आवडीपोटी आपण सर्व गोष्टी करू शकतो, सगळं काय करता येतं, पण तुम्ही करताना शेतीपूरक मेंढीपालन करा. मेंढीपालनपूरक शेती करूच नका. ते केल्यानं कितीतरी लोकांना तोटा झाला आहे. मलासुद्धा तोटा झाला होता. मी त्याच्यात नेपियर लावलं होतं ना, मी सांगतो ना, मला त्या वावरातनं एकही रुपयाचा दाना येत नव्हता. पण आता मक्का केला, बरं नेपियर लावल्यानं काय प्रॉब्लेम नव्हता का? तर पावसाळ्यात येत नाही आणि त्याच्याबरोबर मला खुराक घालायला लागायचं. माझ्याकडे दुसरं क्षेत्र नाही ना मका बिका गुंतवायला, आणि ते 6 महिने पडून राहायचं ना. त्याच्यामुळे मग मी काय ठरवलं आहे की आपला मुर्गा 6 महिन्याचा होतो, दाणं पण होतात. समजा मक्का वाळवला असता तरी दाणं होतील, आणि जरी मक्याचं काय नाही तर मुर्गास होतोच आपला, ह्या संकल्पनेनं केलेलं आहे. आणि तुम्ही जर तसं केलं तर मेंढीपालन तुम्हाला कधीच तोट्यात जाणार नाही. काही होऊ द्या, काय होत नसतं. आणि मटणाची दिवसेंदिवस मागणी वाढतच असते, काहीच विषय येत नाही. पण तुमच्या हातात काय आहे तर बाजारपेठ अजिबात तुमच्या हातात नाही, माझ्या पण हातात नाही, कुणाच्याच हातात नाही बाजारपेठ. ज्या दिवशी आवक जास्त होईल त्या दिवशी मार्केट पडलेलं असतं, ज्या दिवशी आवक कमी असेल त्या दिवशी मार्केट चढलेलं असतं. मग त्या पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे. आणि तुम्ही स्वतः कापलं तर काय, मार्केटच मार्केट आहे, विषयच नसतो त्याचा. पण तेवढी गड्स पाहिजेत आपल्यात, म्हणजे मी केलं पाहिजे. पिकवता सगळ्यांनाच येतं सगळं काय, मला पण ह्या मेंढरा सांभाळा येतील, तुम्हाला पण सांभाळा येतील, सगळ्यांना सांभाळायची. पण विकताना जे काय त्रास होईल, मेंढरं सांभाळायला कुणालाच त्रास नाही, काहीच नाही, पण मेंढरं विकताना प्रत्येकाला त्रास आहे. आणि त्यावेळी जर का तुम्ही चुकला की तुमचं मेंढीपालन फसलं, ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. मग मला काय करायचं आहे बाबा, मी बाजारात नेणार आहे ना, माझं कन्सेप्टच पाहिजे कमी खुराकात कमी सगळ्या तामजामात, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि जर काय मला कापायचे, स्वतःला कापायचे, हां मग खुराक दे ना, 200 ग्राम द्या, काय दिवसाला 200 ग्राम द्या, काय नाही, मला कापायचे आहे ना, कारण मला माहिती आहे जेवढं वजन वाढेल तेवढा मला पैसा येणार. आणि बाजारात विकायला नेताना सुद्धा काय 8 महिन्याच्या आतमध्येच कार्यक्रम करायचा, 8 महिन्याच्या वर ठेवायचंच नाही. मग मला बाजारातच विकायचे नाही किंवा मला विक्रीच करायची एखादा प्राणी, 8 महिन्याच्या नंतर ठेवून तुम्हाला काय फायदा नसतो, त्याचं वजन कमी होतं, सगळं काय होतं, चारा जास्त लागतो. त्यामुळे विकताना 8च महिन्यात विकलं, ओकेच कार्यक्रम. अशा पद्धतीनं मेंढीपालन करा, काय त्रास नाही आणि काय तामजाम नाही. फक्त लक्ष कुठं करायचं आहे, माझी गोष्ट ती चुकली आहे ना, त्या गोष्टीवरती लक्ष केलं तर मेंढीपालन चांगलं असतं. मेंढीपालनामध्ये कसं होतं की तुम्ही काय करताय, कसं करताय, पण खर्च किती कमी करताय ह्याच्यावरती डिपेंड राहतं. आता ते कोल्हापूरचे सर मला विचारत होते की ह्याचं असं मेजरमेंट करणे किंवा असे उंची दाखवतात त्याचं काय विषय होतो. साहेब ह्याची काय मला कपडे शिवायचे नाहीत किंवा मला ह्याचं स्क्वेअर फुटा कोणाला काय द्यायचं नाही, तर मला ह्याला किलोवरती द्यायचं आहे. मी काय आहे, मी ह्या क्षेत्रात नवीन आलो आहे, पण मला तुम्हाला फसवायचं असेल ना तर मी ह्याची लेंथ अशी मोजेन, उंची मोजून दाखवेन. पण काय त्यांना करणार आहे मी, लेंथ मोजल्याने काय फरक होणार आहे का किंवा उंची मोजल्याने काय होणार आहे, त्याचं काय नसतं. मी कटिंग करणार आहे, मी काय बघणार तर तुमची लेंथ बघणार आहे का, हाईट बघणार आहे का, तुमचं कान बघणार आहे का, ते काय बघणार नाही हो. मला एकच कळतं की ह्याचं वजन किती पडेल,
बरं तुम्ही एवढं सांगितलं तर मला तेवढ्यातनं किती पैसे मिळतील, हा मी अभ्यास करेन ना, तेव्हा मी घेणार आहे, नाही तर मी तरी काय करणार आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, भले भले ह्या बाजारपेठेमुळे त्रासदायक आहेत, म्हणजे बाजारात ज्या गोष्टी नेतो त्या गोष्टींचं व्हॅल्यू तुमच्याप्रमाणे करता येत नाही, ती करतील त्याप्रमाणे. मग काय करायचं, मग त्या वेळेत काय करणार, तर तुमचा जेवढा खर्च कमी असेल, तुम्हाला जेवढं कॉस्टिंग कमी केलं असेल त्या कॉस्टिंगनुसारच होणार आहे. आणि तुम्ही मस्त म्हणाल की मी ह्याला खायला घातले, खुराक घातले, आणि हे केलं आणि ते केलं. अरे हो बाबा, खुराक घाला, खायला घाला, पण काय आहे, तुम्ही खुराक घातलं म्हणजे त्या सांगून काय फायदा नसतो. तर तुम्ही जेवढी बचत केलेली असती ती सांगितले तर फायदा, आणि जेवढी बचत कराल तेवढंच हे फायदेशीर राहतं ना. तुम्ही मस्त, मी सांगेन की हे 10,000ला विकलं आणि ह्याचा 8,000 रुपये खर्च होत असेल तर हे 2,000 रुपये झालेत ना. आणि जास्त करून यूट्यूबला ज्यांनी सांगितलं ना की ही बाजारातनं कोकरा आणणे डबल पैसा करणे, ते हेच झाले काम. 7,000ची खरेदी, 3,000 रुपये खुराक घालणे आणि 14,000 विकणे. मिळालं किती पैसे, 3,000 ते 4,000 रुपये मिळाले. पण आम्ही सांगताना सांगितलं ना की हे डबल पैसे मिळाला, 4 महिन्यात डबल पैसे झाले. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून दाखवल्या ना. पण ते रियालिटी तशी नसते, प्रॅक्टिकलमध्ये त्या पद्धतीतनं होत नाही. जेवढा तुम्ही खर्च कमी कराल तेवढ्या पद्धतीतनं ह्यातनं पैसे येतात. बाकीचं मग तुमच्या पद्धतीने तुम्ही मक्का घाला, गोळीपेंट घाला, अजून काय घालायचं ते घाला. पण मी नुसत्या चाऱ्यावरती ठेवलं ना आणि बाजारात गेलो मी म्हटलं हे 10,000 आहे, तुमचं मक्का खुराक घातलेलं घेणार नाहीत, पण हे 10,000चं घेणार. कारण ह्याला मटणाचा विषय ना, तुमचं याच्यापेक्षा टॉपमध्ये असू द्या, उंची असू द्या, लांबी असू द्या, पोट हे नाक असं असू द्या, तरीसुद्धा तुमचं घेणार नाहीत. समजा एखादी चूक झाली माझ्याकडनं आणि दरवर्षी ती चूक होत असेल तर माझं काम मेंढीपालन आहेच नाही. मग हे आपण लक्षात ठेवायचं. ही चूक झाली ना, पुन्हाच्या वर्षी ती चूक झालीच नाही पाहिजे, तर त्याला मेंढीपालन म्हणतात. नाहीतर दरवर्षी तेच होतं आहे, दरवर्षी पिल्लं मारते ते. मग नक्की करता काय तुम्ही, तर आपलं काय होतं की मला तेच फॉर्म्युला कळतो की ह्या वर्षी चूक झाली ना, तर पुन्हाच्या वेळी चूक झाली नाही पाहिजे, पुन्हाच्या वेळी वेगळं काहीतरी झालं पाहिजे. अशा पद्धतीनं मला करावं लागतं आणि त्याच्याशिवाय हे करताच येणार नाही. एक तर माझा भाग बेकार, त्याच्यात चारा अति बेकार, आणि त्याच्यात हे मेंढीपालन आहे. मग मला चुकीला स्वारी म्हणता येत नाही. मी दवाखान्यात होतो फेब्रुवारीमध्ये, मक्का करता आला नाही, मुरघास करता नाही, 1 ग्राम मुरघास नाही, बेकार परिस्थिती नाही. बाकीच्या बागांसारखं जर असतं की बाबा ठीक आहे हा महिना सीझन चुकला तर पुन्हाच्या सीझनला घेऊ, तसं काय नसतं. माझ्याकडे एकमेव सीझन असतो आणि त्या एकमेव सीझनमध्येच मला हे सर्व गोष्टी कराव्या लागतात. आणि चाऱ्याचं जोपर्यंत तुम्ही फॉर्म्युला चांगल्या पद्धतीनं करताय, चारा खुराक ह्याच्यावरती जेवढं तुम्ही डिपेंड कराल तेवढं सर्वात भारी. वेल्याच्या नंतर तुम्ही खुराक द्या, काय होत नाही. गाभण काळात चांगला मुरघास द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण म्हणाल मुरघासाला मी हे खत घालीन आणि ते खत घालीन आणि अति रेकॉर्ड काढीन, तुम्ही खत घातलं म्हणजे रेकॉर्ड काढलं का, तर नाही. मी मेंढीपालनात कसं होतं, ह्यांना जे काय पाहिजे ते चांगल्या प्रकारे दिलं, म्हणजे खुराक सोडून खुराक कमीच द्यायचं, म्हणजे माझं वैयक्तिक. पण तुम्ही जो काही मक्का कराल, मक्याला जो काही खर्च कराल तो एकदम कॉस्ट कमी. ज्या पद्धतीनं तुम्ही कॉस्ट कमी कराल तेव्हाच हे परवडतं. तुम्ही जेवढी कॉस्ट वाढवाल किंवा जेवढा तुम्ही खर्च याच्यामध्ये कराल तेवढं तुमचं तोट्याचं आहे. माझ्यासारखा बिना खुराकाचं नेईल ना रानात किंवा बाजारात नेईन, तुम्ही 10 विकत असाल, मी 8 विकीन ना. कारण तुम्ही खुराक घातल्यानंतर काय प्रॉब्लेम होणार आहे तर तुम्हाला परवडणार नाही. आणि खुराक कंपल्सरी घालावं का, तर नाही. वेल्याच्या नंतर 15 दिवस 1 महिना ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त यांना खुराक घालावं असं कधीच नसतं. आणि वेल्याच्या नंतर काय घालावं तर दुधासाठी, कारण त्याला 2-3 पिल्लं असतात त्याच्यासाठी. आता हे बघू शकताय 3 पिल्लातले काय करायचे खुराक बघा ना. आता हे 3 पिल्लातले माझं, तर अशा पद्धतीनं माद्या होत्यात. ही 3 पिल्लातली समोर येते, तर काही विषय नाही होत. तर अशा पद्धतीनं जर माद्या ठेवायच्या असतील, आता मुरघासाचा आपला जो काय बिघडलेला खर्च आहे किंवा जो काय बिघडलेलं नियोजन आहे त्या गोष्टी काय आता परत येणार नाहीत. कारण आमच्याकडं स्वारी म्हणायला चान्स नसतो इथं. आणि कधी पण मैत्री करताना ना गावकीतली भावकीतली करण्यापेक्षा बाहेरची 4 जणं जमा करा. तुम्हाला 4 मार्गदर्शन सांगतील, 4 आयडिया सांगतील, 4 जणांचं नॉलेज सांगतील, सगळं चालेल. पण जर तेच 4 गावातले असतील ना तर तुम्ही मागं कसे येतील ना त्याचे प्लॅनिंग करतील. त्याच्यापेक्षा तुम्ही बाहेरचे मित्र गोळा करा. मला तरी कुठे माहिती आहे ती सर्व ह्या मेंढराची, मी काय ह्याच्यातलं काय आहे का. तर माझ्याकडे जी येणारी लोक असतात, भेटणारी लोक, एक ना एक पॉईंट तरी मला सांगून जातात. भले ती माहिती बघायला येतात किंवा मेंढीपालन बघायला येतात, शेड पाहायला येत असतील, सगळं काय करायला येतं, पण ती एक ना एक पॉईंट सांगून जातात.
मी माझंच खरं मानतो का? नाही आहे. तर त्यांचं काहीतरी नॉलेज घेतो, त्यांच्याकडनं काहीतरी अभ्यास येतो मला, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत करत हे मेंढीपालन आहे. आणि आता चारा जेव्हा होईल माझ्याकडचा, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या नंतर चाऱ्याची संकल्पना चालूच होईल, आणि त्याच्यानंतर मग ह्या मेंढ्या बघा काय पद्धतीनं होतात, काय पद्धतीनं क्वालिटी होती, ह्या सगळ्या मी गोष्टी दाखवीन. मागच्या वर्षी तर टॉपच होतं, मागच्या वर्षाचा विषयच नाही, आणि हे त्यातलीच बॅच आहे मुरघासातली. तर अशा पद्धतीनं केलं जातं, काय विषय नसतो. आणि हे बघा माडग्याळ, तुम्ही म्हणता ना माडग्याळ बंदिस्त होत नाही, हे बघा समोरच आहे, काय विषयच नाही. तर मेंढी कुठलीच खराब नाही, मेंढी कुठलीच वाईट नाही, मेंढी कुठलीच म्हणजे त्या पद्धतीची वेगळी होत नाही. तर तुम्ही चारा काय करताय त्या पद्धतीवरती ह्या मेंढ्यांचं डिपेंड राहतं. तुम्ही जर त्यांना चांगला चारा घातला, चांगलं राहण्यासाठी व्यवस्थित ठेवलं, तर हे मेंढीपालन चांगल्या पद्धतीनं होतं. पण जर काय माझीच व्यवस्था बेकार असेल, मी त्यांना खाली ठेवत असेल शेडमध्ये, झाडू मारत नसेल, काय करत नसेल, आणि वास सगळा येत असेल, तर ते त्या पद्धतीनं होणार आहे ना. ते काही वेगळं होणार आहे का? जसे आपल्याला त्रास होतो वासाचा वगैरे, ह्यांनाही होतो, त्या पद्धतीनं होईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं करताय त्या पद्धतीनं करा. पण खर्च काय वाढला तुमचा, तर मग मात्र तुम्ही तोट्यामध्ये येणार, हे 100% पण जर काय तुम्ही खर्च कमी केला, तर ऑटोमॅटिकली तुमचं मेंढीपालन सक्सेसच्या दिशेने जाईल. आता तुम्ही म्हणाल की हा मक्याला मग तो खर्च कमी करा, लोक म्हणतात की मक्याला जास्त पैसा घातला पाहिजे, बरोबर आहे की, पण आपल्याकडे काहीतरी असतं ना. सर्वच काय मक्याला घातलं पाहिजे का? आपल्याकडे ह्याचे लेंडे असतात, सगळं काय आहे ना. आपण त्याचा उपयोग करू ना, त्याचं काय होते का बघू, त्याच्यातनं किती आपल्या बचत. बाबा ठीक आहे, पहिल्यांदा आपण 50% करून बघू, रासायनिक 50%, आणि हे जे काही लेंड्या येतात त्या 50%, त्याच्यानंतर 25-50 करू, असं काहीतरी करूया ना. कारण मक्का हा लागतोच, मक्का कडवळ म्हणा लागतंच की, पण त्याला जर काय आपल्याला खर्च जर करायचा असेल तर कमी प्रमाण झालं पाहिजे.